ओम नमः शिवाय। अध्याय 9। श्री गणेशास वंदन करून कवी श्रीधर महादेवांचे गुणगान करताना म्हणतात की जेथे निरंतर शिवनामाचा जयघोष असतो तेथे जन्म मरण संसार याची भीती राहत नाही। शिवशिव नाम उच्चारण्याचा छंद ज्यांना लागतो ते कली काळाला पूर्णपणे जिंकतात। ज्यांची शिवनामाप्रती आसक्ती होते त्यांची निश्चितच सर्व पापे जळतात आणि त्या पापांची पुनरावृत्ती न होता ते स्त्री पुरुष केवळ शिवरूप होऊन जातात। जसे सर्व प्राणी मात्रांचे चित्त सतत विषय वासनांमध्ये गुंतलेले असते तसेच त्यांचे मन जर शिवनामामध्ये गुंतले तर त्यांना भवलोकाचे कसलेही बंधन राहत नाही। जसे धन मिळण्याची इच्छा मनात धरून काही प्राणी मात्र एखाद्या धनाढ्य व्यक्तीची स्तुती करत राहतात, त्याचप्रमाणे जर शिवनाम उच्चारण केले तर त्यांना कसले आले जन्म आणि मरण। राजाच्या तिजोरीतील धन मिळवण्यासाठी जसे प्रयत्न करतात तसेच जर मन शिवचरणी जडले तर संकटे आणि विघ्ने कशी काय राहतील। धन्य आहेत ते स्त्री पुरुष ज्यांचे मन सदा शिवस्मरणी रत असते। याच विषयीची अद्भुत कथा आता सूत हे शौनकादिकांना नैमिषारण्यात सांगत आहे, तरी ती सर्वांनी चित्तपूर्वक ऐकावी। फार पूर्वी एक महाज्ञानी होऊन गेले। त्यांचे नाव वामदेव असे होते। ते सदैव अरण्यात विचरण करीत राहत। त्यांचे मन सदा शिवध्यानी मग्न असे। सर्व जनसमुदायापासून दूर एकाकी निर्मोह शांत त्रिवेद भेदरहित असे ते होते। सर्व दिशा जणू त्यांचे आकाश होते। असे ते भस्मचर्चित दिगंबर वामदेव निरंतर निराहार एकटेच हिंडत असत। काय करावे, कोठे जावे, काय घ्यावे आणि काय त्यागावे याची त्यांना कसलीच चिंता नसे। हे सर्व विश्वच त्यांच्यासाठी शिवमय होते। ते सर्व प्रकारच्या खेद मोह भेद यांपासून मुक्त होते। ते क्रोधरहित वैरागी इंद्रिय दमन, त्यांना क्षमा दया कृपा हे सर्व समानच होते। त्यांच्या मनास भय शोक मान हे कधीही शिवू शकत नव्हते। सर्व सांसारिक मोहांपासून दूर असे ते महाज्ञानी। त्यांच्याकडे एकाही वस्तूचा संग्रह नव्हता। ते सदैव काया वाचा मनाने मौन राहत। त्या ज्ञानी जीवाला केवळ शिवस्मरण हेच एक भाषण होते आणि हेच एक मौन सत्य आहे। भेदभाव विरहित असे ते महाज्ञानी वामदेव जणू प्रत्यक्ष शिव होते। सर्वांच्या आग्रहाखातर जणू प्रत्यक्ष शिव त्यांचे रूप धारण करून जड जीवांना तारण्याकरता सर्व सृष्टीमध्ये विचरण करीत होते। सर्व कार्य अकार्य बाजूला सारून जो मनस्वरूपात समाधान पावला आहे, देहत्रयरहित विधी निषेध यांपासून मुक्त, प्रवृत्ती निवृत्ती यांपासून वेगळा, जो सर्व नियंत्रणाच्या बाहेर, ज्याला कोणाचाही संग आवडत नाही, जसा तो अनंत अशा ब्रह्मांडरूपी अरण्यात फिरणारा गजा आहे, ज्याची कधीही भंग न होणारी शैली यांचे वर्णन वेदशास्त्री करतात। जो बाह्यरूपी सतत समाधिस्थ दिसतो त्याला आकाश सुद्धा अंगाला रुतते, म्हणून तेही त्याने दूर सारले आहे। जो हेतू आणि दृष्टांत वर्जित आहे, ज्याने तेजाचे दाहकपण जाळले आहे, पृथ्वीचे कठीणपण मोडले आहे, ज्याने वायूचे चंचलपण हिरावून घेतले आहे, ज्याने आर्द्रत्व त्यागून धुवून जीवन शुद्ध केले आहे, तसेच पिंड ब्रह्मांडाला जाळून त्याचे भस्म सर्व अंगाला लावले आहे, असा तो अमूर्ता मूर्त केवळ शुक्र की जड भरत तो कंचारण्यी फिरत असता तो सर्व शिवरूप पाहत होता। तोच एक ब्रह्मराक्षस धावत त्याच्या दिशेने आला। त्या ब्रह्मराक्षसाचे शरीर महाभयानक होते। त्याचे कपाळ शेंदूरवर्णी आणि जीभ त्याच्या भयानक मुखाच्या बाहेर आली होती। त्याचे डोळे जणू पेटलेले अंगार दिसत होते। त्याने असंख्य जीवांचे भक्षण केले होते। असा तो भूक आणि तहानेने व्याकुळ पापी कुपात्र अचानक धावत तेथे आला होता। त्या महाहिंसक सर्व काही भक्षण करणाऱ्या ब्रह्मराक्षसाने पुण्यश्लोक वामदेव यांना समोर पाहिले आणि धावत येऊन त्याने एकाएकी गळ्यात मिठी घातली। लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच जसे ते तात्काळ सुवर्णात रूपांतरित होते, त्याचप्रमाणे त्या ब्रह्मराक्षसाला वामदेवांच्या शरीराचा स्पर्श होताच तात्काळ त्याच्या विचारांमध्ये परिवर्तन झाले। त्यांच्या शरीरावरचे उत्तम भस्म त्याच्या शरीराला लागले आणि त्या ब्रह्मराक्षसाची वृत्ती वामदेवांच्या शरीरस्पर्शामुळे परमसात्विक झाली। त्याचा असुरभाव पालटला गेला। आपल्या शरीराचे भस्म लागल्याने एका पिशाचाचा उद्धार झाला आहे याचे सुद्धा सदा समाधिस्थ असलेल्या वामदेवांना भान नव्हते। त्यांना सुख दुःख शीत उष्ण लोक निंदा करत आहेत की वंदन करत आहेत, शरीर हे भोगाचे साधन आहे की दारुण रोगांचे भांडार आहे, यांमधील कोणत्याच गोष्टींचे भान नव्हते। ते किती काळ कुठे देश विदेशी हिंडत आहेत ते सुद्धा त्यांना स्मरण नव्हते। असे ते ब्रह्मानंदी सुख पावणारे, त्यांना कोणताही विधी निषेध स्पर्शू शकत नव्हता। असे ते निस्सीम योगींद्र होते। त्यांच्या नुसत्या अंगाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची संपूर्ण पापे भस्म झाली। तो दिव्य रूप झाला। त्याने सप्रेम वामदेवांच्या चरणी नमन केले। तोच त्याला सहस्त्र जन्मांचे ज्ञान झाले। त्या जन्मांची त्याला आठवण झाली। जसे मानस सरोवरात जलप्राशन केल्याने एखाद्या कावळ्याचे रूपांतर हंसामध्ये झाले असावे की जणू सुवर्णाच्या
नदीमध्ये पाषाण लाकडे येऊन पडावे, की जणू सुधारस पान करतात सहजच देवपण आले असावे, की जणू शशिकिरणांचा स्पर्श होताच चंद्रकांत चमकून उठावा, की जणू सूर्य उगवला असता निशासरून दिव्य प्रकाश पसरावा. तसाच तो राक्षस उद्धरला होता. त्याचा आवाज दिव्य आणि सुरेख झाला होता. तो वामदेवांसमोर स्तवन करू लागला आणि त्यांना म्हणू लागला, हे गुरुवर्य, मी तुमच्या दर्शनामुळे पावन झालो आहे. आपल्या सोबत संभाषण करीत मी शिवपदास प्राप्त करेल असे आता मला वाटते आहे. मला माझ्या सहस्त्र जन्मांचे ज्ञान झाले आहे, परंतु मागील 25 जन्मांपासून माझ्या हातून जी दारुण पापे घडली आता ती सर्व मी तुम्हाला अनुक्रमे सांगतो आहे. पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. तारुण्याच्या मदाने मी अति निर्दय दुराचरण करणारा होतो. ही ब्राह्मण प्रजेला पीडा देत असे, प्रजेस नित्य शिक्षा म्हणून मार देत असे, जसा आवडेल तसा स्वेच्छाचार करत असे. वेद पुराण शास्त्र यांची अवहेलना करत स्वप्नातही कधीही धर्माचे आचरण करत नसे. ब्रह्महत्येसारखी अनेक महापापे मी केली होती. मी नित्य नवीन अपूर्व आणि उत्तम स्त्री आणून त्यांना भोगत असे. अशा असंख्य स्त्रियांना भोगून मी त्यांना बंदीखान्यात ठेवत अनेक देशांमध्ये शोध घेऊन नित्य नवनवीन स्त्रियांना आणले जात असे. त्यांना एकदा भोगून दुसऱ्यांदा मी त्यांचे पुन्हा वदन पाहत नसे. त्या बंदी स्त्रिया आक्रंदून मला शाप देत राहत. हा सर्व अनाचार पाहून सर्व विप्रांनी राज्यातून पळ काढला. अनेक शहरे गावे वस्त्या यांमधून शोधून अनेक स्त्रियांना धरून आणले जात. मी 300 द्विजनारे, 400 क्षत्रिय कुमारी, 1000 वैश्य स्त्रिया, सर्व वर्ग धर्मातील असंख्य स्त्रिया भोगल्या. इतक्या स्त्रियांना भोगूनही माझे मन कधीही तृप्त होत नव्हते. मी सतत मद्यपान करी, जितके अभक्ष भक्षण करता येईल तितके करी. अशा अनेक पापांचा भोग घेत घेत मला क्षयरोगाची बाधा झाली. माझा मृत्यू होताच मला यमदूत येऊन धरून घेऊन गेले. यमपुरातील अपार अतिकठीण शिक्षा मी भोगल्या. यमदूत तापलेल्या भूमीवर मला चालवत, लोखंडांच्या तापलेल्या खांबांना मला बांधून ठेवत, माझ्या अपार पापकर्मांची शिक्षा म्हणून मला काटेरी वनात हिंडवत, उकळलेल्या तेलामध्ये नेऊन बुडवत. माझे अनेक पापे पाहून यमदूत माझ्या तोंडी नरकमूत्र घालत, अतिशय कडू रस मला प्यायला लावत. तेथे तीक्ष्ण चोच असलेले गरुड येऊन एकसारखे माझे डोळे फोडत, मला कुंभीपाकात घालून शिजवत, कानांमध्ये तापलेल्या लोखंडांच्या सळया खुपसत. गुरुवर्य, तेथील जाच मी कसा आणि कोणत्या शब्दात वर्णन करून तुम्हाला सांगू. तेथे असलेल्या दारुण रक्तकुंडात कित्येक दिवस मला शिजायला ठेवत, चिमट्याने मांस तोडत आणि वरून मिठाचे पाणी शिंपडत, जीभ नाक कान तीक्ष्ण शस्त्राने कापत, हात पाय कापून क्रूर शस्त्राने पोट फाडत, शरीरात तापलेली शस्त्रे रोवून ठेवत. यमदूत गुप्त अंग छेदून त्यात तप्तरस होत, सर्वांगाला टिपऱ्या लावून बांधून ठेवत, जमिनीकडे वाकवून पायांना गळा बांधून ठेवत, बोटांमध्ये सोया रोवून ठेवत, सर्व शरीर दगडाने ठेचून चूर्ण करीत. हजारो वर्षे हातात पायात दगडांच्या बेड्या घातल्या जात, मग पुन्हा आणून नरकात बुडवत, मग एक येऊन माझे दात पाडत, यमदूत गळ्यात पाश घालून बळेच आपले विष्ठामूत्रांचे भक्षण करायला लावत. माझे अनंत दोष पाहून यमदूत माझ्या सर्वांगाचे तुकडे करत, क्रूर काळे कुट्ट श्वान पाठीशी धावत येत आणि चराचरा शरीर फाडून टाकत, एक शिर उपटून काढत तर एक मांस उकरत. यमदूत तापलेल्या लोखंडांच्या सळ्यांनी पाठीवर छातीवर मार देत, उखळात घालून तापलेल्या लोखंडाच्या खलाने शरीर चेचून काढत, तीक्ष्ण औषधांचे रस आणून ते बळेच नाकात होत, अनेक विंचू येऊन दंश करत. मी अशा प्रकारच्या अनेक विपत्ती तेथे भोगल्या. अतिशय विषारी सर्प आणून त्यांना डसवले जात, पायात जड पाषाण बांधून पर्वतावर नेले जात आणि तेथून निर्दयपणे खाली ढकलून देत, पोटातील आतडी काढून ते खायला लावत, उरफाटेवर टांगून क्रोधाने खाली कधी लोखंडाच्या काट्यांवर उभे करत तर कधी तापलेल्या कोळशांच्या अंथरुणावर झोपवत, डोक्यात पाषाण घालून सर्व डोके फोडले जात. लोखंडाचे सणे गरम करून यमदूत ते खा खा म्हणून बळेच तोंडात घालत, ओठ पकडून फाडून टाकत, तप्त सळ्या नाकात कोंबत, उरफाटे टांगून गळ्यात जड पाषाण बांधत, त्यातच क्रूर मगर वाघ यांना आणून सर्वांग फाडायला लावत, हत्तीच्या पायाखाली देऊन शरीराचे चूर्ण करत, अत्यंत उष्ण असलेल्या जलाचे प्राशन करायला लावत, करवतीने सर्व अंगे तोडून वेगळी करून टाकत. तेथे भयानक भूते भेडसावत, ते तीक्ष्ण शस्त्रांनी सर्व सांधे ठिकठिकाणी मोडून टाकत, शरीर जमिनीत रोवून ठेवत आणि वरून तीव्र शस्त्रांनी मार देत, अत्यंत तीक्ष्ण बाणांवर पालथे झोपत, मग जड पाषाण शरीराला बांधत व नरकातल्या काळ्या भिन्न दरीमध्ये टाकून देत, ज्याचा उतरताना कधीही अंत लागत नाही. काचा शिसे यांचा रस करून बळेच त्यांचे प्राशन करायला लावत. इतक्या अनेक दारुण यातना भोगूनही नरक लोकात अजिबातच प्राण जात नाहीत. असे 3000 वर्षे मी अनेक नरक यातना भोगल्या. मग यमदूतांनी मला तेथून ढकलून दिले. मग मी वाघाच्या जन्माला आलो, दुसरे जन्मी अजगर, तर तिसरे जन्मी भयंकर लांडगा झालो. हे गुरुवर्य, मग मी चौथे जन्मी डुक्कर, पाचवे जन्मी सरडा, सहावे जन्मी श्वान, सातवे जन्मी कोल्हा, आठव्या जन्मी गवा झालो, नववे जन्मी माकड, 10वे जन्मी गाढव, त्यावर मुंगूस, मग कावळा, 13वे जन्मी बकरा, 14वे जन्मी वन कोंबडा, त्यावर गिधाड, मग मांजर,
त्यावर बेडूक झालो. 18वे जन्मी कासव, मग उंदीर, त्यानंतर घुबड. 22वे जन्मी हत्ती, मग उंट झालो. त्यानंतर दुरात्मा शिकारी झालो आणि आता राक्षसाच्या जन्माला आलो. स्वामी, मी तुमच्या दर्शनाच्या प्रतापाने पावन झालो आहे आणि मला माझ्या सहस्त्र जन्मांचे पूर्ण ज्ञान झाले आहे. गंगा स्नानामुळे पाप जळून जाते. अत्रिनंदन सर्व पापांचे हरण करतात. वृक्ष वेलींचे अमाप दुःख केवळ त्यांच्या दर्शनाने हरण होते. संतांच्या सानिध्यामुळे सर्व प्रकारचे पाप, ताप आणि दैन्य जळून जाते. तेव्हा यावर योगींद्र वामदेव एक कथा त्या ब्रह्मराक्षसात सांगू लागले. फार पूर्वी असाच एक अपवित्र विप्र होऊन गेला. तो एका शूद्र स्त्रीला अनेक काळ रत झाला होता. त्या स्त्रीच्या पतीने वेळ पाहून त्या विप्राची हत्या केली आणि त्याचे प्रेत नेऊन गावाबाहेर टाकून दिले. त्या विप्राच्या प्रेतावर कोणतेच अंत्यसंस्कार झाले नाही. तसेच त्याला यमदूतांनी मारत नेले. तो यमलोकात असंख्य जाच भोगू लागला. तर इकडे एक अपूर्व घडले. विप्राचे प्रेत जेथे पडले होते तेथे जवळ उत्तम असे एक शिवसदन होते. त्यापुढे भस्म पडलेले होते. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. अनेक शिवभक्त सप्रेम शिवपूजनास बसले होते. अचानक एक श्वान धावत तेथे आले आणि त्या भस्मात येऊन बसले आणि अतिशय प्रेमाने समोरील शिवलिंग पाहू लागले. त्याच्या सर्व शरीराला भस्म लागले होते. मग तो श्वान त्वरित तेथून गेला आणि जेथे त्या विप्राचे प्रेत पडले होते तेथे आला. त्या श्वानाच्या शरीरावरील भस्म त्या विप्राच्या मृत शरीराला लागले आणि तो विप्र पापरहित झाला. तोच यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले. शिवदूतांनी त्याला विमानात बसवून शिवलोकात नेले. त्याच्या सर्व पापांचा समूह संहारून तो विप्र कैलासात गेला. असे आहे हे पवित्र शिवभूषण. त्याचा महिमा कोणीही वर्णन करू शकणार नाही. मग तो राक्षस हात जोडून गुरु वामदेवांना प्रार्थना करीत बोलला, हे गुरुवर्य, कृपा करून आपण मला भस्म महिमा सांगावा. कोणते भस्म उत्तम असते? शिवभक्तीने ते कोणत्या वेळी लावावे? त्याचा नेम काय आहे? यावर गुरु वामदेव याबद्दलची एक उत्तम कथा त्याला सांगू लागले. अत्यंत पवित्र असा मंदार पर्वत जो 11,000 योजन उंच आहे. असेच एकदा त्रिनेत्र शिव हे सर्व देवांसह त्या पर्वतावर आले. यक्षगण, गंधर्व, किन्नर, चारण, पिशाच, गुह्यक, पवित्र देव, उपदेव असे सर्वजण भगवान महादेवांना वेष्टून बसले होते. तोच तेथे सर्व मरुदगण, पितृगण, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 8 भैरव, 8 दिक्पाळ असे सर्वजण तेथे आले. 88,000 ऋषीश्वर, 60,000 वालखिल्य ब्रह्मपुत्र, पाताळनाग, पृथ्वीवरील राजे असे सर्व तेथे येऊन भगवान महादेवांना वेष्टून बसले. श्री विष्णू, विधी, इंद्र असे सर्व शिवध्यानी पाहू लागले. अपार भूतांचे मेळे मंदार पर्वतावर जमा झाले होते. सिंदूरवदन वीरभद्र कुमार, 60 कोटी गण असे सर्वजण तेथे आले. जणू दुसरा शुभ्र मांदार असावा असे समोर नंदिकेश्वर विराजमान झाले. मग तेथे सनत कुमार आले आणि ते भगवान महादेवांना साष्टांग नमस्कार करून त्यांचे स्तवन करू लागले. त्यांनी त्यांना भस्म धारण कसे करावे याचा विधी विचारला. यावर जाश्वनीळ म्हणजेच भगवान शिव हे सर्वांना निर्मळ विभूती बनवण्याचा विधी सांगू लागले. शुद्ध गोमय गोळा करून ते एकत्र करावे. त्यातून माती, दगडांचे कण वेगळे करावे. ते उत्तमरित्या वाळवावे आणि मगच त्याचे भस्म करावे. त्यानंतर भस्माची परमशुद्धी करण्याकरिता त्यास शिवगायत्री मंत्राने अभिमंत्रित करावे. अशा रीतीने बनवलेली विभूती निर्मळ समजली जाते. मग पुढे अशा अतिपावन विभूतीचे धारण कसे करावे ते शिव सांगू लागले. आधी उजव्या हाताच्या अंगठ्याने विभूती ऊर्ध्व दिशेने लावावी. त्यास ऊर्ध्वपुंड्र असे म्हटले जाते. मग तर्जनी व कनिष्ठिका वेगळ्या ठेवून केवळ मध्यमा आणि अनामिका या 2 बोटांनीच विभूती डाव्या भुवईच्या टोकापासून ते उजव्या भुवईच्या टोकापर्यंत लावावी. यास अनुलोम असे म्हटले जाते. आता प्रतिलोम काढण्यासाठी कपाळावर जेथे मध्यरेखा उमटली आहे तेथे पुन्हा अंगठ्याने उजव्या भुवईच्या टोकापासून ते डाव्या भुवईच्या टोकापर्यंत एक तेजस्वी रेखा बनवत विभूती लावावी. असा त्रिपुंड्र धारण विधी चंद्रमौळी यांनी सर्वांना सांगितला. मग विभूती सर्वांगावर धारण करण्याचा विधी सांगताना शिव म्हणाले, तर्जनीचा वापर न करता केवळ 3 बोटांनी सर्वांगावर विभूती लावावी. अशा या शिवभूषण प्रसादामुळे महापापे भस्म होऊन जातात. व्याभिचार, मद्यपान, ब्रह्महत्या, गौहत्या, अभक्षभक्षण अशी पर्वतासमान महापापे केवळ भस्म धारण केल्याने भस्म होऊन जातात. अशा प्रकारे भस्माचा महिमा वामदेवांनी त्या ब्रह्मराक्षसाला सांगितला. तोच एक अपूर्व दिव्य विमान तेथे आले आणि तो राक्षस दिव्य रूप होऊन
होऊन कैलासास गेला व तेथेच तो शिवरूप होऊन राहिला. त्यानंतर वामदेव हे पुन्हा स्वेच्छेने पृथ्वी पर्यटनास निघून गेले. सत्संगाचा महिमा थोर आहे. वामदेवांचा संग मिळाल्याने तो असुर संसार सागरातून तरुण गेला. जे भक्त भस्मलेपन करतात त्यांच्यावर ते भाळनेत्र सदैव प्रसन्न असतात. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिष, औषध यांच्या प्रती मनात जसा भाव धरू तशीच सिद्धींची प्राप्ती होते. यानंतर सूत हे आणखी एक अद्भुत कथा शौनकादिकांना सांगू लागले, तरी ती सर्वांनी प्रसन्नतापूर्वक ऐकावी. फार पूर्वी पांचाळ नावाचा एक देश होता. त्या देशाच्या राजाचे नाव सिंहकेत असे होते. तो जसा इंद्राचा पुत्र शोभावा तसा पृथ्वीवर पुरुषार्थ करीत होता. एकदा तो असाच शिकारीस गेला. त्याच्या मागोमाग त्याचे पराक्रमी सैन्यदल चालत होते. अनेक भिल्ल सुद्धा एकत्रित येऊन त्याच्या सोबत निघाले होते. तो राजा सिंहकेत वनात अनेक ठिकाणी फिरत होता. तोच त्यातील भिल्लांच्या मेळ्यात एक परमभाविक भिल्ल होता. त्याला त्या वनात एक भग्न झालेले शिवमंदिर दिसले. तसा तो भिल्ल त्या शिवमंदिराच्या आत प्रवेशता झाला. तो पटकन गेला आणि राजा सिंहकेताला तिथे घेऊन आला आणि शिवालयात उन्मळून पडलेले ते पंचसूत्री दिव्य शिवलिंग दाखवू लागला. मग राजा ते पाहून म्हणाला, हे शिवलिंग चांगले आहे, परंतु याचे भक्तिभावाने पूजन केले पाहिजे. केवळ दांभिकतेने लौकिक मिळवण्यासाठी उगाचच देवांचे पूजन करू नये. लौकिक मिळवण्यासाठी अनेक देवांच्या प्रतिमा सोजवळ करून ठेवणे म्हणजे जसे एखाद्या कासाराने मूर्त्या विकण्याचे दुकान मांडल्याप्रमाणे आहे. जणू यात्रेत ब्राह्मणाचा वेश घेऊन अनेक भामटे फिरत असतात, की जणू वाटेत सिद्ध साधूंचा वेश धारण करून मार्गात विघ्न निर्माण करणारे बसतात. त्याचप्रमाणे भावविरहित देवांचे पूजन म्हणजेच व्यर्थ दांभिकता आहे. मग त्या भिल्लास राजा सिंहकेत म्हणाला, तुला हे उत्तम असे शिवलिंग सापडले आहे. मग यावर तो निषाद त्या राजाला शिवलिंगाची पूजा करण्याचा योग्य विधी विचारू लागला. मग यावर तो राजा सिंहकेत त्या भिल्लासोबत विनोद करण्याच्या हेतूने त्याला बोलू लागला, हे बघ, पूजा करण्याचे अनेक प्रकार आहेत, परंतु दररोज नवीन चिताभस्म आणून पूजन करणे हे सर्वात पवित्र पूजन आहे. चिताभस्माशिवाय नैवेद्य दाखवू नये, हेच मुख्य वर्म आहे. हेच शिवावरील निष्ठेचे लक्षण आहे. राजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तो भिल्ल ते दिव्य शिवलिंग त्याच्या घरी घेऊन आला आणि त्याच्या पत्नीस जे काही झाले त्याबद्दल सांगू लागला. त्याच्या पत्नीला सुद्धा अतिशय आनंद झाला. मग उत्तम मुहूर्त पाहून त्यांनी त्या शिवलिंगाची स्थापना केली. मग ते दोघे भिल्ल पती पत्नी एकनिष्ठेने शिवपूजन करू लागले. तो भिल्ल दररोज अपेक्षेप्रमाणे नवीन चिताभस्म घेऊन येत. त्याची पत्नी आरती होता स्वरित नैवेद्य घेऊन येत. मग ते उभयत हात जोडून अतिशय निष्ठेने शिवस्तवन करत. अशा प्रकारे ते दोघे नित्य शिवपूजन करीत होते. असेच अनेक दिवस लोटले. मग त्या दोघांची निष्ठा पाहण्यासाठी पंचवदन शिव यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यानंतर एके दिवशी तो भिल्ल चिताभस्म आणण्याकरता गेला असता त्याला कोठेही चिताभस्म मिळाले नाही. मग त्याने पुन्हा खूप ठिकाणी फिरून शोध घेतला, परंतु त्याला कोठेही चिताभस्म मिळेना. मग तो त्याच्या सदनी परत आला आणि त्याच्या पत्नीस झालेला वृत्तांत सांगू लागला. तर तीही चिंताक्रांत झाली आणि म्हणाली, आता शिवपूजन कसे काय पूर्ण होऊ शकेल. त्या दिवशी तसेच त्या भिल्लाने उत्तम शिवपूजन केले, परंतु चिताभस्म न मिळाल्यामुळे तो परमभक्त भिल्ल शिवास नैवेद्य अर्पण करीनासा झाला. शिवदीक्षा ही अतिशय कठीण असते. उमारमण भक्ताची निष्ठा किती आहे ते पाहतात. मग त्या भिल्लाची पत्नी त्याला म्हणू लागली, आता मी माझे शरीर भस्म करते. स्वयंपाकघरात बसून स्वतःला अग्नी लावून घेते. मग तेच चिताभस्म चर्चून तुम्ही सांब सदाशिवाचे पूजन पूर्ण करावे. मग ती भिल्ल पत्नी शुचिरभृत झाली आणि शिवस्मरण करीत तिने स्वतःला अग्नीने पेटवले. त्या अग्नीने तिचे शरीर भस्म झाले. मग तेच भस्म घेऊन तो भिल्ल सप्रेम शिवास लावता झाला. परंतु उत्तम नैवेद्य आणायला घरात आता दुसरे कोणीच नव्हते. ते उदार भोळे चक्रवर्ती शंकर त्या दोघा भिल्ल पती पत्नींना तारण्यासाठी त्यांचे धैर्य पाहू लागले. मग तो भिल्ल आसन घालून बसला आणि शिवार्चन करू लागला. त्याच वेळी त्याची पत्नी दररोज उत्तम स्वयंपाक बनवून नैवेद्य घेऊन येत असे. भिल्लाचे मन शिवार्चने एकाग्र झाले होते. पत्नी नसल्याचे त्याच्या ध्यानातही आले नाही आणि त्याने नित्य सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्याकरता पत्नीला हाक दिली. नैवेद्यास विलंब होताच महादेवास अत्यंत क्षोभ येतो. त्यामुळे सदाशिवाची एकार्ती करून होताच कोणतीही त्रुटी न ठेवता सर्वप्रथम नैवेद्य अर्पण करावा. भगवान शंकर भक्तांच्या सर्व महापापांना क्षमा करतात, परंतु नैवेद्यास उशीर केल्याने ते अतिशय क्षोभून जातात. नैवेद्यास जराही उशीर झालेला त्यांना चालत नाही. असो, तो भिल्ल शिवार्चन करण्यात आनंदाने रंगून गेला होता. त्याच्या पत्नीने स्वतःचे शरीर भस्म केले होते, त्याचेच चिताभस्म त्याने आज सदाशिवास अर्पण केले याची सुद्धा त्याला आठवण राहिली नव्हती. नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या पत्नीला हाक दिली, अगं ललने, उशीर न करता त्वरित नैवेद्य घेऊन ये. तोच त्याच्या पाठीशी नैवेद्याचे ताट घेऊन ती उभी राहिली. तिचे शरीर आता रंभा उर्वशी या अप्सरांपेक्षाही सुंदर आणि दिव्य दिसू लागले होते. तिने चतुर्विध नैवेद्य बनवला होता आणि तो तिने तिच्या पतीच्या हाती दिला. भिल्लाने तो नैवेद्य सांब सदाशिवास अर्पण केला आणि षोडोपचार पूजा संपन्न केली. दोघे भिल्ल पती पत्नी अतिशय प्रेमाने शिवस्तवन करत
करत म्हणू लागले, जय जय अनंत ब्रह्मांड नायका, जय जय शिव माया चक्र चालका, दुर्जन दमना बदनांतका, हे भवहारका भवानीपते. शिवपूजन संपन्न झाले होते. तोच भिल्ल त्याच्या पत्नीकडे अतिशय आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. ती अलंकार परिधान केलेली दिव्य स्त्री दिसत होती. तसाच तो स्वतःही शिवरूप झाला होता. फक्त नीलवर्णीय कंठ वगळला तर शिवभक्त हे शिव समान दिसतात. तोच तेथे एक दिव्य विमान आले. त्यामध्ये अनेक शिवगण अनेक प्रकारची वाद्ये वाजवत होते. स्वर्गीय दिव्य फुलांचा सुगंध सर्वत्र पसरला होता. शिवगणांनी भिल्ल आणि त्याच्या पत्नीला तात्काळ विमानात बसवले आणि कैलासास नेले. ते दोघेही शिवपदास पावले होते. राजा सिंहकेत हे सर्व पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाला व मनातल्या मनात म्हणू लागला, मी तर केवळ विनोद हेतूने त्या भिल्लास चिताभस्म पूजन करण्यास सांगितले, परंतु धन्य आहे भिल्ल आणि त्याच्या पत्नीची निर्वाण शिवभक्ती, त्यामुळे दोघांचा उद्धार होऊन ते दोघे कैलासास गेले. धन्य आहे ती भिल्लीन जिने शिवार्चन करताना स्वतःचा देह भस्म करून शिवाप्रती अर्पण केला. एवढी एकनिष्ठा असल्याशिवाय ते पिनाक पाणी कसे काय प्रसन्न होतील. मग राजा सिंहकेताला सुद्धा शिवभक्तीचा छंद लागला. तो सतत शिवभजन करी, प्रसिद्ध शिवलीलामृताचे नित्य श्रवण करी, अत्यंत प्रेमाने शिवरात्री, प्रदोष, सोमवार अशी अनेक व्रते करीत असे. शिवप्रित्यर्थ तो उदार होऊन योग्य याचकांना धनदान करू लागला. अशा प्रकारे शिवभक्तीचे आचरण करीत तो राजा सिंहकेत सुद्धा शिवरूप झाला आणि शेवटी शिवपदास जाऊन राहिला. धन्य आहे शिवभक्तीच्या निष्ठेचे महत्व. शिवलीलामृताचा मंडप अतिशय सुरस आहे, जेथे श्रीधर मुखातून ओवी रूपी वेलींचा सुंदर बगीचा निर्माण झाला आहे आणि तो इकडे तिकडे पसरला आहे. या मंडपाची सावली ही अत्यंत दाट आहे. त्याखाली सर्व शिवभक्तांनी बसून प्रेमपूर्वक गोड अशा भक्ती फळांचा आस्वाद घ्यावा आणि सदैव त्याची आदराने सेवा करावी. इतके सांगून कथेची सांगता करताना कवी श्रीधर म्हणतात की हे श्रीधर वरदा, ब्रह्मानंदा, मृडानी हृदयाब्ज मिलिंदा, कैवल्य पददायका, अभेद अशा महादेवा, आता पुढील तुमच्या अगाध लीलेचे वर्णन तुम्हीच वदवून घ्यावे. या प्रचंड शिवलीलामृत ग्रंथाचे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील या शिवलीलेचे सर्व सज्जनांनी अखंड वाचन करावे. हा 9वा अध्याय अतिशय गोड होता. आता पुढील 10व्या अध्यायात आपण अशीच सुंदर शिवलीला ऐकूया व त्या श्रवणास तुम्ही सर्व श्रोते सज्जन सादर व्हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.